स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक 15 जुलै 2024। आज रोजी आपला प्लॉट हा 23 दिवसाचा झालेला आहे आणि हे आपलं 5x1चं लागवड अंतर आहे आणि आपण तास जे आहे सरळ हे निंदून काढलेलं आहे। पोट्यामध्ये तणकड आहे, ते डवऱ्याच्या सहाय्याने जाईल। परंतु कापूस पिकाला खत देताना आता मला दोन मित्र मिळाले होते आणि ते विचारत होते खालून द्यायचं की वरून, ठीक आहे। तर खालून खत दिलं तर फायदा आणि वरून खत समजा कपाशीच्या वरतं खत टाकल्यानं फायदा समजा आणि गड्डे करून दिला तर फायदा सारखाच होतो का की नाही यावर आपण सविस्तर आज पाहणार आहोत। तर त्यांचं म्हणणं आलं की बा आमच्याकडे शेती भरपूर आहे आणि मजुराच्या सहाय्यानं गड्डे करून देतो म्हटलं मजूरसुद्धा जास्त लागू शकतो, तर या दृष्टीने वरून जर दिलं तर बा लवकर टाकणं होईल असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु याचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो, समजा वरून खत दिलं आणि गड्डे करून खत दिलं तर याचा फायदा सारखाच होतो की नाही, तर फायदा याचा वेगवेगळा आहे। आणि वरून खत दिलं तर फायदा किती होतो आणि गड्डा करून खत दिलं तर फायदा किती होतो हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण खत जे देतो समजा आता पिकाला प्रामुख्यानं जे आहे तर ते NPK खत हे असणं खूप गरजेचं आहे। समजा NPK घटक समजा नत्र, स्फुरद आणि पलाश। तर नत्र म्हणजे युरिया झाला, स्फुरद म्हणजे समजा फॉस्फर सुपर फॉस्फेट आणि पलाश म्हणजे पोटॅश, ठीक आहे। तर हे तीन घटक असल्यासारखे आहे। तर हे ज्यावेळेस आपण खत जर समजा वरून दिलं तर वरून दिल्याच्या बाद ते आपल्या जमिनीला पुरेपूर लागणार नाही, कारण की नत्र जे आहे ते हवेच्या माध्यमातून विरघळून जाणार, म्हणजे आपल्या कपाशीला लागू होणार नाही। म्हणजे जे आपल्या सुरुवातीला जे खत देतो त्याच्यावर जो सर्वांगीण विकास होतो विकास होणार नाही, म्हणजेच नत्र मिळालं नाही त्या कारणानं वाढ होणार नाही, बाकीचं लागू होईल पण पूर्णपणे खत वरून दिल्यावर लागू होत नाही। आणि गड्डा करून जर दिलं समजा आता जमीनसुद्धा आपली भुसभुशीत आहे, ठीक आहे। तर म्हणजे आपण जर समजा गड्डा करून खत दिलं तर जमिनीत दबल्या कारणानं, ठीक आहे, गड्डा करून दिलं त्याच्यावर आपण माती टाकतो, त्याच्यामुळे जमिनीत दबल्या कारणानं जे खत आहे त्याच्यातलं नत्र, स्फुरद, पलाश हे तीनही सुद्धा आपल्या पिकाला लागू होतो, ठीक आहे। आणि वरून दिलं तर ते लागू होणार नाही, त्याच्यातलं वरचा जो पोपळा आहे तो वरच्या पोपळ्यालाच त्याचा अर्क जो आहे तो निघून तिथं राहील, ठीक आहे। आणि मुळ्या अन्नाच्या शोधात येतो, ठीक आहे, ज्याला आवश्यक अन्नद्रव्य लागते ते मुळ्या अन्न शोधत जातात, ठीक आहे। तर जे आवश्यक आहे तेवढं अन्नद्रव्य वरून दिल्यावर मिळणार नाही, पण गड्डा करून जर दिला तर पुरेपूर भेटू शकतो। म्हणून वरून जर खत दिला तर फायदा होणार नाही, थोडाफार होणार पण वाढ होणार नाही, त्याच्यामुळे बाकीचा जो विकास आहे तो सुद्धा होणार आहे। आणि गड्डा करून दिलं तर प्रॉपर खत हे कापूस पिकाला लागू होणार, ठीक आहे। म्हणून शक्यतो खालूनच खत द्या, पहिलं तरी खालून द्या, कारण की मुळ्या जागेवर आहे। आणि दुसरं खत समजा म्हणा किंवा तिसरं पेरून जरी दिलं डवऱ्याच्या डवरणी करतात त्यावेळेससुद्धा बरेच शेतकरी पेरून देतात, त्यावेळेस दिलं तरी फायदा होतो, कारण की मुळ्या वाढलेल्या असते त्यांच्या मुळ्यापर्यंत ते खत भेटतात आणि मुळ्यासुद्धा त्या अन्नाच्या शोधात जातात, तर अन्नद्रव्य त्यांना भरपूर प्रमाणात मिळतात। तर म्हणून शेतकरी मित्रांनो, शक्यतो खत गड्डे करूनच द्या, वरून शक्यतो टाकू नका। आणि खत देताना पाणी असणं खूप गरजेचं आहे, वल असणं गरजेचं आहे, ठीक आहे। आणि आपण हे छोटंसं पंपासाठी केलं आहे, म्हणजे फवारणी करायची असेल आपल्यासोबत कोणी सोबती जरी नसेल तर आपण स्वतः पंप भरल्यावर स्वतः पाठीवर उचलून फवारणी करू शकतो। एक हे असं जुगाडसुद्धा आपण बनवलेलं आहे। तर धन्यवाद मित्रांनो।